हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. आज मी परत एक मस्त व्हिडिओ घेऊन येत आहे. आज मी अशा ठिकाणी जात आहे ना, ज्याची मीही अपेक्षा नव्हती केलेली की मी अशा ठिकाणी का जाते. पण मी आता एवढी मजबूर झालेली आहे की मला जावं लागतंय. तर बघू आपण कुठे चाललोय, काय करते मी आणि कसं, हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. माझी ट्रेन आहे रात्रीची 3:45 वाजताची. तर चला आपण जाऊया. आणि मी कुठे जाते हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. ओके. आणि प्लीज नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. कारण माझे 2-3 चॅनल झालेले आहेत आणि ते सगळे माहीत नाही. यूट्यूबवाल्यांना माझ्या चॅनलमुळे काय प्रॉब्लेम झाला मला नाही माहिती. त्यांनी माझे चॅनल पूर्ण बंद केलेलं आहे. तर हा मराठी चॅनल माझा लास्टवाला असं मला तरी वाटते. मी आता याच्यानंतर बनवणार पण नाहीये. तर प्लीज माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब करा. ओके. अजून काही भरायचं नाही ना. झाली पॅकिंग. काय हा आहे सकाळी सकाळीचा नजारा आहे. मस्त भारी एकदम. बघा, मला सकाळी सकाळी लागली होती भूक आणि बाकी जे कपल्स होते तो खूप केअर करत होता आपल्या बायकोची. मस्त आम्ही बोललोय त्याच्यासोबत थोडंफार. आणि मग सकाळी सकाळी उठते तर काय बापरे, काय करणं गे. एक माणूस होता ना, हा तर खूपच जरा जास्त करत होता. आगाव मंत्री झोपून दिला या वांडरांनी. रात्रभर ट्रेन मध्ये बसून बसून परेशान होऊन गेलं. झोप नाही झाली, काही नाही. हे बघा ट्रेनचं मस्त होती. त्याचं ट्रेन इतकी फास्ट होती ना, खूपच भयानक. मस्त मजा आली. मी असं बघत बघत जात होते. किती मजा येते ट्रेनमध्ये ना. ए सीची ट्रेन मी पहिल्यांदा केली होती ना. नंतर मी फ्रेश झाली. नंतर मग माझ्याकडे होतं थोडंसं काहीतरी खाण्यासाठी. पुन्हा मी परत खाल्लं. भुक्कड इतकी खाते की नाही काय विचारू नका. त्याच्यामुळे नाही काय होतं, माझं वजन जे आहे ना ते वाढतच जाते. चिवडा बिवडा होता माझ्याकडे, काहीतरी होतं. मस्त खाल्लं. भरपूर अशा वस्तू घेऊन गेली होती मी खायसाठी. कारण मी मला ट्रेनच्या वस्तू एवढ्या काय चांगल्या पण राहत नाही आणि महागही राहतात. आणि त्याच्याने नाही का नाश्त्याने पोटही नाही भरत. म्हणून म्हटलं चला काहीतरी आपल्या घरचंच बनवून घेऊन जाऊ. माझ्या आईला तर आवडत नाही, पण ही खात होते तर काय करणार. मजबुरी असल्यामुळे सगळं खावं लागतं. खाऊन झाल्यावर आराम करत बसले. आता मी तुम्हाला सांगणार आहे की मी कुठे जाते. ए सीमध्ये अशी काही फारशी गर्दी नाही राहत, खूप कमी असते. पण माझ्या गाडीमध्ये भरपूर गर्दी होती. हा माझा सकाळीचा टायमिंग आहे. यूपीचा एरिया आहे. कधीच गेले नसते यूपीमध्ये. आज मी यूपीमध्ये आहे. यूपीमध्ये जाण्याचं काही असं रिझन काही नाही आहे. असं स्वतःच्या तब्येतीसाठी वगैरे जाण्याचं रिझन आहे. त्यामुळे मी चालले आहे. तसं असं फारसं असं मस्त भारी रिझन नाही म्हणता येणार. कारण या साईडला काही काम नाही ना आपल्याला. मी पुन्हा दाखवणार आहे तुम्हाला मी कुठे चालले ते. अजूनपर्यंत मला शो नाही झाला. थंबनेलमध्ये तर अजिबात नाही ठेवणार. बघा, मी उतरलेले आहे माझ्या ठिकाणी यूपीमध्ये. आणि हा यूपीचा कोणता एरिया आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे थोड्या वेळामध्ये. बघा, मस्त आहे ना, छान वाटतं इकडे पण. हॅलो गायज, आता मी तुम्हाला सांगणार आहे की मी कुठे आहे. मी आहे बरेली मनोरा धाम. मला तिकडे जायचं आहे. माझी तब्येत इतकी खराब होती आणि आतापर्यंत मी जेवढे पण डॉक्टर्स कडे गेले ना, अजूनपर्यंत मी बरी झालेली नव्हती. त्याच्यामुळे मी बनवत आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी सगळ्यांसाठीच. मी तुम्हाला दाखवणार आहे की मी बरेलीच्या नंतर मी कुठे चालले, कोणती गाडी पकडणार आहे, कोणती ऑटो पकडणार आहे, ते मी तुम्हाला दाखवेन. ठीक आहे. आणि मी चालली आहे मनोरा धाम, बरेली, यूपी. कप कोणते तरी कप आहेत मातीचे कप. काय कसं आहे हो का, बघू आता, पिऊन पाहू आता.
हो तो पण हा मग बरं वाटलं ना ते. चाय पिलो बरं का. चहा म्हणणं पूर्ण मातीचे सगळे भांडे ही चहाचे. ब्रेड चहा खाल्ला आता मस्त. चंद्रपूर सारखे मागे लागून आहे सगळेजण. ते म्हणते माझ्याकडे ये, ते म्हणते माझ्याकडे ये, ते म्हणते माझ्याकडे ये. ऑटो पकडला ऑटो. आता ऑटो पकडू आम्ही जातो. कितने लेंगे? 100 रुपये सवारी. धाम में छोड़ देंगे ना पक्का? पक्का आपसे पहले ऑटो बसलो आम्ही आता. अरे हमारे वीडियो बना लो, घर ले जाना, कहना जी ऑटो वाले ने हमें छोड़ा धाम। कौन सा है? कौन से आपने ना? हाँ आम्ही आता चाललोय धाम मध्ये. मनोना धाम. भैया भी धाम जा रहा है। ये सब एक साथ रहते हो क्या आप लोग? कितने भीड़ लगी रहे हैं ऑटो में पकड़। जक्सन है, जक्सन में गिरनी होगी तो। इथे ना बरेलीमध्ये एक आवला म्हणून एक तालुका आहे. त्या तालुक्याच्या नंतर मनोरा धाम आहे. आणि मनोरा गर्दी इतकी गर्दी आहे काही खरं नव्हे रे बाबा. गिर जाएगा रे, गिर जाएगा ना बेटा तू. इथं सामान ठेवायला जागा आहे. माहित नाही पैसे घेतात का काय करतात तर नाही माहिती. गर्दी तर इतकी आहे की काही विचारायला पॅक लाईन. इथून तर तिथपर्यंत लाईन लागलेली आहे. पुन्हा अजून ते बाबा आले ना तेव्हा दाखवेल मी ते त्यांचं सगळं. हे इथं हे फ्रीमध्येच आहे वाटते. राहण्याची जागा आहे इथे. एवढा मोठा आवारा आहे. इतका मोठा आहे. इथं पाणी आहे, आंघोळ्या आहे, बाथरूमचं वॉशरूम जाणं. आतमध्ये पण दाखवते मी. आतमध्ये आहे वॉशरूमचं सगळं. मस्त आहे. खूप मोठा आहे, खूप मोठा. इकडे मंदिर आहे. मंदिर इकडेच नंबर लागते बहुत. लोकांनी नंबर लावून पण ठेवले आहे. काही लोकांनी नंबर पण लावले आहे. दिसत आहे. झूम करून पाहू. काही प्रॉब्लेम होणार नाही. अर्जी एवं प्रसाद यहाँ मिळत आहे. सगळ्यांना आपापले दुकानं लावून ठेवले आहे प्रसाद लावायचे. हे ते लोकांचे कपडे पण वाढत आहे. एवढी मोठी जागा आहे. बापरे भयंकर जागा आहे. लोक खात आहे, ठीक आहे. आता माझा नंबर कधी लागणार काय माहीत. जेव्हा माझा नंबर लागेल तेव्हा मी आतमध्ये जाईन, तेव्हा दाखवते चल तुम्हाला. ठीक आहे. मी पोहोचली आता मनोना धाम. काढून ठेवले आता मी. कपडे बदलवली आहे. आता मी फिरते थोडंसं इकडे. दाखवते मग मी तुम्हाला पहिला. ठीक आहे. छान नजारा आहे ना याच्यात. मनोरा धाम मध्ये मस्त वाटतंय. मंदिराची जी मजा आहे ना सगळं खूपच एक नंबर. आता नंबर लावायसाठी चालली मी आता मंदिरामध्ये. म्हणजे फक्त फुलं व्हायसाठी त्यांच्याकडे एवढी गर्दी आहे. मंदिरामध्ये चाललोय. हे असं लोकांनी काय बांधून ठेवलंय इथे. कचरा पण आहे रे बाबा.
मंदिर बापरे, हे मंदिरातच झालं तर इतकी गर्दी है। ये किस चीज की लाइन है? ये कौन सी लाइन है? ये किस चीज की लाइन है? इतनी बड़ी लाइन लगानी पड़ेगी, बाप रे। मस्त मंदिर आहे, खूपसूरत, एक नंबर झकास, मस्त भारी वाटत आहे मंदिर। मला तर खूप आवडलं। खाटू श्याम महाराजांचं मंदिर आहे हे। मोठं मोठं मंदिर आहे, दिसतंय का मी किती मोठं मंदिर। लहान पेटी हे ते सगळं याच्यामध्ये। इकडे किती लोकांची गर्दी आहे। इथं पाणी आहे की नाही माहित नाही, पण नाही वाटतं। आता मी पण जाऊन बघते इकडे काय आहे के दर्शन करने के बाद पीछे बड़े मंदिर के थान है बाबा का, वहाँ पे परिक्रमा लगा के एक धागा भगवान देंगे, एक अपने हाथ में मनोकामना बोल के आज करेंगे बाबा। बाबा नहीं, बड़े मंदिर के बड़े बाबा का थान है। हाँ, वहाँ पे परिक्रमा लगा के एक धागा भगवान देंगे, एक अपने हाथ पे बांधेंगे। सही आहे। हाँ, इसमें वेगवेगळं टाईपचं सगळ्यांचं नाही का रेट आहे याच्यामध्ये। प्रसादाचं काही समजत नाही, प्रसादाचं रेट स्वस्तावालं कोणतं ना महागवालं कोणतं बघायला गेलं। असा फॉर्म आहे, असा फॉर्म भरावं लागते। इथं मी माझा नंबर टाकलेला आहे, नाव टाकणार आहे, मग तिथं नेऊन सबमिट करायचं मंदिरात। छोटा सा श्याम भक्त शाह परिवार मंदिर निर्माण हेतु सहयोग वर्ष की मनोकामना पूर्ण करें, इसके परिवार पर आशीर्वाद बनाए रखिए। ये वो धाम है जहाँ लोग भाग जाते हैं, जीतते आते हैं, वो धाम है। दर्शन से लेके पार्किंग से लेके मैन जी के आशीर्वाद से लेके मन सब कुछ निःशुल्क है। आपका मन है, स्वेच्छा है तो मंदिर निर्माण में आप लोग जरूर सहयोग करें, क्योंकि शाह परिवार मंदिर निर्माण हेतु सहयोग होता है। वो इस धाम पर आते हैं, उस धाम पर बाबा होने की चमत्कार करते हैं। जब भी दान करें मुट्ठी बंद करके करें, जब भी दान करें, क्योंकि बाबा का दिया हुआ दान अविनाशी बैंक में जमा होता है, जहाँ पर आपको यश की प्राप्ति होती है, आपको सुख की प्राप्ति होती है, आपको शांति की प्राप्ति होती है, आपकी मनोकामना की प्राप्ति होती है। दान देने से घर में सच्चे मन से आएंगे, कुछ न कुछ जरूर प्राप्त करके जाएंगे। वही मनोनाधार की हरे की सहारे की भक्तों में आवाज नहीं है। हर व्यक्ति सुख की प्राप्ति नहीं कर सकता, हर व्यक्ति श्रद्धा भाव से मंदिर नहीं आ सकता। जो श्रद्धा भाव विश्वास के साथ आते हैं इस धाम पर, वो उनकी मनोकामना पूर्ण करते हैं। ये हरे के सहारे की मनोकामना पूर्ण करें। हरे के सहारे की विद्या शाह परिवार मंदिर निर्माण में सहयोग कर रही है, वो इसकी मनोकामना। घे 2 कलरच्या घेशी ना, 2 कलरचे। हाँ जी, वीडियो बोतल पसंद करवा रही हैं। नहीं हो गई। बस ये लाइन में रास्ता छोड़ निकलना है। यहाँ से बाल्टी आ रही, इधर से साइड में जाओ, दिक्कत होगी ना। 2 बॉटल घे। इथं पाण्याच्या बॉटला भेटतात। जेवणात जिथं तिथं गरम गरम बनवतच आहे। खावा मस्त। बस कुठं बसायचं आहे तर गरम गरम जेवण। जाम मल गल अंदर और अंदर पहुंचो, इधर अरे कौन है पकड़ा वहाँ।
और थोड़े जो बड़े वाले ओके हो गया. गर्दी मस्त याच्या गरम गरम आहे तर मैद्याची आहे का काय का माहित नाही. हो ना आई. टेस्टी तर लागत आहे. रात्रीचे ना 7:30 वाजले आणि पहिलेच लाईन लागून होती. आम्ही तिकडे आराम करत होतो. काही माहीतच नाही पडलं यार. देवा बघा कशी लाईन लागली आहे. काहीच कर माझ्या आईचं काही समजत नाही. नंबर लावायचा आहे तर माझा पण लागन इथं. असा नंबर इथं आम्ही लावेल आता. की गर्दी रात्री झाली एवढ्या. कोणाकडे इथं कुठे टाकते गादी. टाकू देईल का. टाकू देईल गादी. आपण पहिले माहीत झालं असतं आपण पहिलेच गेलो असतो. नंबर लावलो होतो तिकडे जाऊन बसलो असतो. आता हे सकाळ होई पण लागेल का नंबर. रात्रीचे 12 वाजले. पॉपकॉर्नवाला दांत निकाल रही होंगी. आपको कैसे पता. बरेली सिटी रेलवे स्टेशन दूसरा वाला. पसंद आ गई उसको भी आपकी बैग्स. इतने सारे बैग. आदमियों में जाना और कहीं काम कर लेती है जो आप कह रही हो. आदमी तो दिमाग में और कस करते. चहा मातीच्या भांड्यात. चीअर्स. मातीच्या भांड्यात. पण हा टेस्टी आहे चहा. बरेली सिटी फिरून झाल्यानंतर मग मला लागली इतकी भूक. मी आणि माझी आई मस्त आम्ही जेवायला बसलो. रेस्टॉरंट खूप छान भारी होतं. जेवण खूप टेस्टी होतं. पण महाग इतकं होतं की काही विचारू नका. मी म्हटलं जाऊ दे आता महागाचा विचार करत बसण्यापेक्षा खाऊन टाकलेलं बरं. भूक इतकी लागली होती तर. नाही बा बरेलीचं स्टेशन आहे. सिटी बरेली सिटीचं स्टेशन म्हणजे त्या सिटीचं नाव आहे बरेली सिटी. स्टेशनचंच नाव आहे बरेली सिटी. तिथे मग मी 1-2 व्हिडिओ शूट केले. असे रील्स वगैरे पण फोटो बिटो मस्त काढली. भारी सिटी आहे. मजा आली पण. आणि हे आले हे माझं जेवण जेव्हा मी नागपूरमध्ये एंट्री केली ना तेव्हा. असा हा माझा व्हिडिओ. आता मी काही खूप जास्त मोठा करू शकले नाही कारण माझा फेस खूप घाणेरडा झाला होता ट्रेनमध्ये बसून. तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा, कमेंट करा आणि मनोरा धामला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. थँक्यू.